50 किलो पालाश पाहिजे हेक्टरी, तर एकरी किती लागेल? एकरी किती लागेल? 150 पण 100 किलो नंतर हेक्टरी लागते, तर एकरी किती लागेल? 40 किलो लागेल. बरोबर. हेक्टर एकरचं प्रमाण आपल्याला एकदम पक्क पाठ आहे, ते चांगली गोष्ट आहे. तर 40-20-20 असा डोस असते एकरी. तर 40 किलो नत्र हे 3 भागात विभागून द्यावं लागते. ठीक आहे. तर 13-13 किलो नत्र एका वेळेस द्यावं लागते. 3 डोस असतात कपाशीच्या, आणि स्फुरत आणि पालाश एकत्र द्यावं लागते पूर्ण पेरणीच्या वेळेस. तर समजा तुम्हाला 20 किलो स्फुरत द्यायचं, 20 किलो स्फुरत द्यायचं. स्फुरत म्हणजे फॉस्फरस पी, हे द्यायचं आहे. तर डीएपी तुम्ही वापरता का? है ना. तर एक पोतं डीएपी एकरी हे सफिशियंट होते. त्याच्यात 23 किलो असते. एका पोत्यात किती किलो स्फुरत असते? 23 किलो. 18-46 असते ना. तर 100 किलोत 18 किलो नायट्रोजन आणि 46 किलो फॉस्फरस असते. तर अर्ध्या 50 किलोत किती झालं ते? मूग गव्हाला 30 दिवसांनी द्यायचं. आता काय द्यायचं? आता काय गरज असते आपली? आता आपली कपाशीला पाहिजे वाढ, ग्रोथ पाहिजे ना. तर ग्रोथ कशाने होते? वाढ कशाने होते? युरिया देऊन. किती युरिया टाकायचा एकरी? आपण किती टाकतो युरिया? युरिया म्हटलं किलोच्या वर नाही टाकायचा. जर तुमची इच्छा झाली की बाबा कमी पडला युरिया, कमी पडते 25 किलो, तर 15 दिवसांना अजून टाका ना, त्याला खाता येते. आणि युरिया एकटं नाही वापरायचं. याच्यात धनजाईम गोल्ड ग्रॅन्युल लिक्विड येते, किंवा धनवर्षा लिक्विड येते, किंवा साधं तुमचं मॅक्सिल्डचं लिक्विड येते. अर्धा लिटर लिक्विड त्या 25 किलो त्याला घोळून घ्यायचं आणि मग युरिया. पराठी वाढली पाहिजे, पण आता ते बोंड भरले पाहिजे ना. ती 60 दिवसांनी बोंड भरासाठी, कापूस भरासाठी डोस द्यायचा आहे. आणि आता जो डोस युरिया 30 किलो झाला का आताचा डोस शेवटचा? पोटॅश 25 किलो, युरिया 25 किलो, पोटॅश 25 किलो. युरिया किती? 25 किलो, पोटॅश 25 किलो, झिंक सल्फेट, मॅग्नेशियम सल्फेट, सल्फर, हे 3 गोष्टी. आणि ते झाईम बीम काय यथाशब्द तुम्ही टाका, पण ह्या 4-5 गोष्टी, 6 गोष्टी टाका लागते. हे टाकल्यास तुम्हाला 2 फायदे होतील. एक तर बोंड चांगलं भरेल, गळ होणार नाही, लाल्या येणार नाही.